तुम्हाला माहिती आहे का मंडळी, घरी आपण असे काही पदार्थ इतके झटपट बनवू शकतो, की जे तुम्ही 8 ते 10 दिवस आरामात साठवू शकता. यामुळे बाहेरचे पदार्थ आणून खाण्याचीही गरज नाही. घरच्या घरी अतिशय सुंदर असे क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ, स्नॅक्सचे पदार्थ तुम्ही बनवू शकता. आजचा पदार्थही तसाच खास आहे, नेहमीपेक्षा थोडासा वेगळा आहे. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी पोटॅटो रोल्स. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती अतिशय साधी सोपी आहे. अगदी घरगुती साहित्यांमध्ये ही रेसिपी झटपट अशी तयार होते. सगळ्यात आधी 1 वाटी मैदा घेतलाय. यामध्ये ओवा आणि मीठ घालून त्याचबरोबर तेल घालून छान ह्याचा घट्टसर असा डो मळायचा आहे. हा पदार्थ हेल्दी करण्यासाठी तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता. चला तर यामध्ये चिमूटभर मीठ आणि त्याचबरोबर ओवा हाताने छानपैकी क्रश करून घातलाय आणि 2 ते 3 चमचे थंड तेल घालायचं. तेल छानपैकी सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आणि थोडं-थोडं पाणी घालत मीडियम घट्ट असा डो लावून घ्यायचा. डो किमान 10 ते 15 मिनिटं भिजवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण पुढची कृती करणार आहोत. बाकरवडीसारखे तयार होणारे हे रोल खायला अतिशय टेस्टी लागतात. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा पदार्थ अगदी फस्त करतील एवढा टेस्टी होतो. माझ्या घरात तर आठवड्यातून किमान एकदा तरी हा पदार्थ होतोच. कारण मुलांना छोट्या डब्यासाठी काय खाऊ द्यायचा हा नेहमीच प्रश्न असतो आणि असे पदार्थ जर घरात तयार असतील ना, तर आईंचाही प्रश्न मिटतो. झटपट असं मुलांना डब्याला देताही येतं आणि मुलंसुद्धा खुश की आवडीचं काहीतरी क्रिस्पी कुरकुरीत खायला भेटले. चला आता पीठ छानपैकी मी मळून बाजूला ठेवले. तोपर्यंत याचा मसाला तयार करून घेऊयात. बटाटे छानपैकी उकडून घ्यायचे. यामध्ये जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ, तसेच धना पावडर, हिरवी मिरची, लाल तिखट, कोथिंबीर हे सगळे मसाले घालून घ्यायचे. इथे मी हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही घालते. त्यामुळे दोन्हीचं प्रमाण थोडं-थोडं कमी घेतले. तुम्ही एकतर हिरवी मिरची घालू शकता किंवा नसेल तर फक्त लाल तिखट घातले तरीही चालेल. बरेच वेळेला मुलांना खाण्यासाठी बनवत असाल तर मिरची मुलांच्या तोंडामध्ये येते. त्यामुळे मिरची स्किप केली तरीही चालेल. मी थोडीशी घातली तीही कमी तिखट आहे. चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आणि मसाला सुंदर असा बनवून घ्यायचा. कोथिंबीर छान फ्रेश भरपूर घाला. कोथिंबिरीमुळे सुद्धा ह्या सारणाला टेस्ट खूप छान येते. सारण तयार झाले, पीठही तयार आहे. आता घेऊयात आपले रोल बनवायला. पीठ किमान 10 मिनिटं तरी छान भिजू द्या. यामुळे पीठ आपलं व्यवस्थित असं भिजलं जाणार आहे आणि आपल्या जे काही बाईट्स आहेत, क्रिस्पी कुरकुरीत व्हायला मदत होणार आहेत. पीठ तेल लावून परत एकदा छानपैकी पोळपाटावरती मळून घ्यायचं आणि एका पिठाचे मी इथे 2 गोळे करून घेतले. तेलाने आवर्जून पीठ छानपैकी मळून घ्या. यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी होते आणि त्यानंतर आपली पोळी आपल्याला व्यवस्थित लाटताही येते. आता थोडंसं पीठ घेऊन छान मोठी पातळसर अशी याची पोळी लाटून घ्यायची. नेहमीच्या चपातीपेक्षा बऱ्यापैकी पातळ अशी लाटा. पीठ घेत-घेत लाटा म्हणजे पीठ पोळपाटाला चिटकतही नाही आणि व्यवस्थित आपल्याला पातळसर पोळी याची लाटता येते. फ्लेवरसाठी आपण पोळीच्या पिठामध्ये सुद्धा ओवा घातलाय, मीठ घातलंय. त्यामुळं बाहेरचं कव्हरिंगसुद्धा इतकं टेस्टी होतं की काही विचारायलाच नको. अगदी सामोस्यासारखे हे बाईट्स आपल्याला खायला भेटतात. चला आता बटाट्याचं सारण छानपैकी सगळ्या पोळीवरती घालून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं. यामुळे पोळीला बटाट्याचं सारण व्यवस्थित चिटकून बसतं. तेलामध्ये गेल्यानंतर ते पोळीतून किंवा त्या बाईट्समधून वेगळं होत नाही. त्यामुळे आवर्जून चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं पसरवून आणि दाबून घ्या. सगळं सारण छान एकसारखं पसरलं जाईल याची सुद्धा काळजी घ्या. सारण छान पसरलं गेलं की अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि आता याचे आपण छोटे-छोटे वड्यांचे जसे आळूच्या वडीच्या जसे वड्या पाडतो ना, तशा पद्धतीने वड्या पाडत कापं पाडत राहायचे. यामुळे अगदी सुंदर असे हे कापं तयार होतात आणि त्यामुळे आपली पुढची कृती करायला सोपी जाते. सुरुवातीला कढईचा भाग काढून घ्यायचा आणि साधारण अर्धा ते 1 इंच आकाराचे हे ज्या वड्या आहेत त्या पाडून घ्यायच्या. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने ह्या वड्या पडतात आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे पोळी छान पातळ लाटा कारण ह्याच्या आपण छान एकावर एक लेयर पडणार आहेत. त्यामुळे पोळी तुमची जेवढी पातळ असेल ना, तेवढं आतलं लेयरिंग कमी थिक होणार आहे. पोळी जर तुमची जाड असेल ना, तर ती तळताना सुद्धा व्यवस्थित तळली जाणार नाही. कारण आतमध्ये हे सगळे पदर एकावरती एक आलेले असतात. आता प्रत्येक हा छोटा रोल उचलून घ्यायचा आणि हातावरती अशा पद्धतीने दाब देऊन घ्यायचा. यामुळे काय होतं हा रोल छानपैकी चपटा होतो आणि व्यवस्थित आपल्याला तळता येतो. त्याचबरोबर बटाट्याचं सारण यातून अजिबातही बाहेर निघत नाही आणि अतिशय फ्लेवरफुल असा हा बाईट आपल्याला खाताना लागतो. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हाताने प्रेस करून घेते हाताच्या पाठीमागच्या साहाय्याने छानपैकी प्रेस करून घ्या. तेल किंवा पीठ लावायचं काही गरज नाही. हे हाताला या स्टेजला चिटकतही नाहीत. चला सुंदर असे हे सगळे मी तयार करून घेतलेत. मीडियम गरम तेलामध्ये छानपैकी आता हे तळून घ्यायचे. तेल खूप जास्त हाय फ्लेमवरतीही ठेवायचं नाही आणि खूप जास्त कोमटही ठेवायचं नाही. मीडियम गरम तेलामध्ये ह्या सगळे बाईट्स टाकायच्या आणि छानपैकी फ्राय करून घ्यायच्या. अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले ना,
8 ते 10 दिवस आरामात राहतात. अजिबातही खराब होत नाहीत किंवा मऊसूतसुद्धा पडत नाहीत. कारण अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती आपण याला तळणार आहोत. तळताना सुरुवातीला लगे पलटी करू नका. छान त्याला शेप पकडू द्या. बटाट्याचं सारण आतमध्ये छान सेट होऊ द्या आणि त्यानंतर पलटी करा. जर तुम्ही लगे चमच्याने ह्याला हलवलं ना, तर मैदा अगदी लूज असतो. तो लगेच बाजूला सरकतो आणि बटाट्याचं सारण यातनं बाहेर येऊ शकतं. त्यामुळे 2 मिनिटं छानपैकी याला सेट होऊ द्या आणि त्यानंतरच तळून घ्या. बरेच वेळेला मुलांना बाहेरचं चटपटीत, कुरकुरीत पॅकेट्स फूड खूप जास्त आवडत असतात. परंतु अशा वेळेस असे पदार्थ जर तुम्ही घरी केले ना, तर मुलं बाहेरचे पॅकेट्स फूडसुद्धा खायला मागणार नाहीत. एवढे टेस्टी आणि हेल्दी पदार्थ घरच्या घरी तयार होतात. बाहेरचं फास्ट फूड आपल्याला माहितीही नसतं कोणत्या तेलामध्ये केलेलं असतं, कशा पद्धतीने केलेलं असतं. परंतु आपण हे पदार्थ घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीने मुलांना खायला घालू शकतात. यात जरी मी मैदा वापरला असला, तरी तुम्ही मुलांसाठी अगदी गव्हाचं पीठही वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही एकत्र केलं तरीही चालेल. त्यानेही काही फरक पडत नाही. उलट छान हेल्दीच होतात. चला दुसरी बॅच याच पद्धतीने मी छान अशी तळून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे बाईट्स झालेत आणि तेलही तळायला खूप जास्त लागत नाही. अगदी कमीत कमी तेलामध्ये तळून होतात. त्यामुळे खूप जास्त यात तेलकटही होत नाहीत. चला सुंदर असे हे आपले सगळे बाईट्स तळून झालेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दिसतायत ना. अगदी लाल गोल्डन कलरवरती हे तळले गेलेत. टोमॅटो सॉसबरोबर इथे मी सर्व्ह करून घेतलेत. खरं तर याला कोणत्याच सॉसची गरज नाही आहे कारण याच्या आतमध्येच आपण एवढे छान फ्लेवर्स टाकलेत. चला तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. तुम्हाला एक बाईट मी उचलूनही दाखवते, तोडूनही दाखवते कसा किती क्रिस्पी झाला आहे ते. हाताने तोडल्याबरोबर अगदी कुरकुरीत असा आवाज आला होता. तुम्हाला हा आवाज कदाचित व्हिडिओमध्ये ऐकायला आला नसेल, पण अगदी कुरकुरीत असे हे बाईट्स तयार झालेत. सुंदर असे बाईट्स तुम्ही हे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.